क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. आपण दोघं अनोळखी आहोत. तुम्हाला संकटात अडकलेलं पाहिलं आणि मदत केली. काय एवढी ओळख पुरेशी नाहीये? अरे काय तुम्ही माझा परिचय नाही जाणून घेणार? पोलीस तुमच्या मागावर आहे. जाहीर होतं की वाईट माणूस आहात. त्या अन्नपूर्णा आज पण काही खात नाहीयेत. त्यांना 2 दिवस झाले साहेब. त्यांनी काही खाल्लं नाही तर त्या मरून जातील. मरू द्या तिला, नका देऊ खायला. स्वतःहूनच म्हणेल तर चांगलंच झालं. तुझं कलकत्त्याहून इथे येणं, तेही असं एकटं. जर कोणी असतं तर सोबत नक्कीच आणलं असतं. म्हणजे तुझं तर लग्न झालं होतं ना? झालं होतं. टाकलं त्याने मला. आणि तुझे आई बाबा? इंग्रजांच्या गोळ्यांचे शिकार झाले. त्यानंतर मी नेताजींच्या गोटात सामील झाले. तिथे मी स्वयंपाक करायचे आणि क्रांतीच्या ज्योतीला जगवायचा धडा गिरवायचे. पण इंग्रज हात धुवून नेताजींच्या मागे लागले. ताकदीनिशी त्यांच्या मिशनवर घाव घालू लागले. असहाय्यतेपायी नेताजींना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. आणि मला तिथून दूर व्हावं लागलं. मी सरदार सज्जन सिंगचं नाव खूप ऐकलं होतं. ते ना की केवळ क्रांतीवीरांना बळ देतात, तर त्यांना शरण पण देतात. आणि जेव्हा मला हे समजलं की तू पण इथेच आहेस, तेव्हा मी इथे येण्याचा निर्णय पक्का केला. पण तुला इथे असं पाहून मला खूप उदास वाटतंय. आणि मी विचारात पडले की काय तू तोच रणवीर सिंग आहेस ज्याने आपल्या देशापुढे कोणत्याही नातेसंबंधांना काहीच महत्त्व नाही दिलं. आणि आज तू एका क्रांतिकार्याच्या बलिदानावर अश्रू ढाळत आहेस. नाही, तू तो रणवीर सिंग असूच शकत नाहीस. तू तर त्याच्यासारखा दिसणारा अभय सिंग आहेस. एक कमजोर अभय सिंग. ना तो केवळ अश्रू ढाळत आहे, उलट त्यामध्ये एवढा बुडाला आहे की त्याच्या हे पण नजरेस येत नाही की त्याचे गुरुजी किती दिवसांपासून गायब आहेत. त्याच्या त्या गुरूंचा ठाव ठिकाणा नाही ज्यांनी त्याला बोट धरून चालायला शिकवलं. तू कुणाबद्दल बोलतेस? जर तू सरदारांविषयी बोलत असशील तर सरदार कुठे गायब नाही झालेत. ते एका खास मिशनसाठी बाहेर गेले. आश्चर्य आहे. मी आजच आले आणि त्यांच्या हरवण्याचं मला समजलं. आणि तू त्यांच्या सोबत राहूनही अंधारात वावरतोयस. म्हणजे तुला म्हणायचं काय? जेव्हा तू स्वतःहून अंधारातून बाहेर येशील तेव्हा कोणालाही काही सांगण्याची, समजावण्याची गरज नाही भासणार. प्रकाश तुला स्वतःहूनच सगळं दाखवून देईल.
Hello, Superintendent. हाय सर, हाव आर यू? I'm fine. सर, तुम्ही आम्हाला इथे का बोलावलं? Well, खास बातचीत करायला खास जागा चांगली असते, Superintendent. खास बातचीत? बोला ना सर, काय खास बात आहे? आम्हाला तुमच्या कमजोरीबद्दल माहिती झालंय. कमजोरी? आमची कमजोरी? येस, तुमची कमजोरी, तुमचा अँगर, तुमचा राग. अँग्री मॅन, आमची एक गोष्ट लक्ष देऊ नाही का? चिडण्याने जळून आलेला खेळ पण बिघडून जातो. सॉरी सर, आम्ही काही समजलो नाही. तुमच्या नाकर्त्या ऑफिसरवर डाफरणं, त्यांचा राग करणं हे समजूतदारीचं काम नाही, सुपरिटेंडंट. तर तुमच्या सांगण्याचा हा मतलब आहे की त्यांच्या नाकर्त्यापणावर आम्ही त्यांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा टाकायला हव्या होत्या. नो, आमच्या बोलण्याचा हा मतलब नाही, सुपरिटेंडंट. देन तुम्ही हा विचार करायला पाहिजे होता की आमचं हे ऑपरेशन का असफल झालं. यात विचार काय करायचा? त्यांच्या दिरंगाईपणावर? नो नो नो, सुपरिटेंडंट. तुम्हाला हा विचार करायला पाहिजे होता की आमचा दुश्मन किती चालाक आहे, किती वेल प्लॅन्ड आहे. आमचा फास किती मजबूत होता, सुपरिटेंडंट. एवढं असूनही तो तेथून फरार झाला, गायब झाला. याचा एकच मतलब काढता येतो की तिथे कोणती ना कोणती गुप्त जागा नक्की असणार जिथे तो लपू शकत होता. नाहीतर मग तिथे कोणी असा माणूस होता जो त्याला लपवू पाहत होता आणि त्याने त्याला लपवलं. तर मग शोधा, त्याला शोधा. इट्स अन ऑर्डर, सुपरिटेंडंट. कारण तो माणूस आमचा विरोधी आणि त्याचा सपोर्टर होता. येस सर. आणि जर का असं नसेल की कोणी दुसरा माणूसही नसेल तर आय एम सॉरी टू से, सुपरिटेंडंट, तो गोपी सिंग आम्ही विचार करतो त्यापेक्षाही जास्त चालाक आणि समजदार निघाला. आणि एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, सुपरिटेंडंट. ती ओल्ड लेडी जिला तुम्ही प्रिझनर म्हणून जेलमध्ये ठेवलं आहे, तिचा जीव भुकेमुळे नाही गेला पाहिजे. आणि जर का तिचा जीव भुकेमुळे गेला तर यामुळे आंदोलन वाढू शकतं. जर तुम्हाला त्या ओल्ड लेडीला मारायचंच आहे तर तिला मारा, पण पब्लिकला हे वाटलं पाहिजे की ती तिचं वय झाल्यामुळे मेली आहे. जर तुम्हाला हवंच असेल तर एक टेम्पररी डॉक्टरही उभा करा जो ही गोष्ट प्रूव्ह करेल की ती आपलं जास्त वय झाल्यामुळे मेली, भोक्यामुळे नाही. सो जस्ट फॉलो व्हॉट आय से. राईट सर. से छिपके छपती लेकिन छिपके नहीं रहती है. रणभेरी जो कुछ कहना है डंके की चोट पे कहती है. जिंदगी की गंगा तो बहती है बस एक दिशा में. रणभेरी वो गंगा सारे देश में जो बहती है. रणभेरी काशी में जन्म ले, काशी में ही पली, देशभक्तों की जान, वीरों की लाडली, सबसे आदर पाएगी रणभेरी. सोया देश
अरे रणभेरी. अरे अरे बंधूंनो, अरे इकडे या, इथे रणभेरी चिकटवली आहे. विजयाच्या आईची हत्या करण्याचा मनसुबा. अन्नपूर्णा देवीला भुके पायी मारण्याचं षडयंत्र हे इंग्रज लोक काय करतायत? हे आम्ही होऊ नाही हे आम्ही नाही होऊ देणार. अजिबात कधीच नाही होऊ देणार आहे. असं नाही असलेलं चालणार, नाही नाही चालणार. चालणार. नाही कमवून चालणार. नाही घेतलं हे चालणार. काय आहे? काय चाललंय काय? काहीच अर्थ नाही आहे. आमची एवढी सक्ती आणि पाबंदीच्या असून सुद्धा रणभेरी पुन्हा छापली गेले. हा जॅक्सन आणि जेम्स काय करतायत? कुठे आहेत ते? साहेब ते छापे मारतायत. हा! छापे मारत आहेत. हे छापे मारत असतात आणि तिथे रणभेरी छापली जात आहे. गॉड नोस कुठे मारतात हे छापे? हवेत छापे घालतात का हे दोघे? काय लिहिलं आहे रणभेरी मध्ये? साहेब वाचलं नाही. साहेब आमच्या हाती जे जे लागलं ते फाडून चिंध्या करून टाकलं आणि ते जाळून पण टाकलं. जाळून टाकले? मूर्खांनो, कमीत कमी वाचायचं तरी होतं की काय लिहिलंय त्यात? कुठे त्या लोकांना आमच्या सिक्रेट कैद्याबद्दल माहिती तर नाही कळली? बेवकूफ! एक न्यूजपेपर आणायला सांगितला होता. आणायला पाहिजे होता. आम्हाला हे जाणून घ्यायचं जरुरी होतं की त्यात लिहिलं काय आहे. निघून जा इथून, जा. थांबा. उल्लूची पठ्ठे लोक, रणभेरीला आपल्या पाठीवर चिकटवून फिरत आहात. पब्लिसिटी करतायत काय तुम्ही? साहेब आम्हाला तर हे कळलंच नाही की कोणी केव्हा चिकटवलं. मी भिंतीवरच्या रणभेरी फाडत होतो. Shut up! विजयाच्या आईची हत्या करण्याचा मनसुबा, अन्नपूर्णा देवीला भुके मारण्याचे षडयंत्र, जे आम्ही ठरवलं ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं? कुठे ते आमच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहेत काय? होऊ शकतं साहेब. Shut up! होऊ शकतं साहेब. Get out from here! होऊ शकतं. काहीच कळत नाहीये. जे आम्ही विचार करतो, जे आमच्या इथे ब्रेन मध्ये असतं, ते त्यांच्यापर्यंत कसं काय पोहोचतं? कसं? चुका तुम्ही लोक करतात आणि भोगावं आम्हाला लागतं. कधी कधी तर आम्हाला वाटतं की आम्ही या सिटीचे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलिसच नाही आहोत, एक मामुली हवालदार आहोत. अरे हा गोपी भैया अजून आला का नाही?
जय भोले बाबा राम दुलारे जी. जय भोले बाबा, जय भोले बाबा. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं सगळं कुशल तर आहे ना? अरे गोपी भैया, अरे नाही 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 राम दुलारे जी, तुम्ही आम्हाला भैया म्हणून नका बोलत जाऊ. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, आदरणीय आहात. आता आम्ही तो पूर्वीचा गोपी नाही राहिलो, तुमचा आपला गोपी झालो आहोत. अरे गोपी, जर सगळं कुशल असतं तर तुला का बोलवलं असतं? अरे खूप गडबड आहे. अरे इंग्रजांमध्ये काही खिचडी पकते आहे तंबुरा वाजवून. खिचडी? कसली खिचडी राम दुलारे जी? अरे ते आम्हा क्रांतिकारींविरुद्ध काही ठोस पावलं उचलणार आहेत. हे तुम्ही कसं काय बोलू शकता? अरे काय सांगू, माझ्या दुकानात 4 फुकट चंबू इंग्रज आले होते. ते आपापसात दबल्या आवाजात काही बडबड करत होते. बडबड करत होते? तुम्ही काही ऐकलं? अरे जेव्हा मी ते ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी विषयच बदलला. मूर्ख लेकाचे. विषय बदलला म्हणजे त्यांची बडबड तुम्ही नीट ऐकू नाही शकलात. तर आम्ही आता काय करायचं तुम्हीच सांगा. अरे त्यांच्या त्या बोलण्यात मला काही षडयंत्राचा वास येत होता. हे बघा राम दुलारे जी, हे इंग्रज लोक तर नेहमीच क्रांतिकारकांविरुद्ध काही षडयंत्र करत असतात. असू शकतं काही दुसरं पण होऊ शकतं. अरे दुसरं काय असू शकतं? ते काय प्रेमाच्या झिंगाटाच्या वार्ता करतील तंबुरा वाजवून? अरे का नाही होऊ शकत राम दुलारे जी? तसंही या अशा कुजबुजण्याच्या ज्या गोष्टी असतात ना, प्रेमाच्या लफड्याबद्दलच जास्त करून असतात. कारण अशा लफड्यांमध्येच लपवाछपवी आणि चोराचोरीच्या गोष्टी जास्त असतात ना. अरे गोपी, या गोऱ्यांमध्ये असं काही होण्याचा चान्सच नसतो. अरे का नाही होण्याचा चान्स आहे राम दुलारे जी? तुम्हीच सांगा. ही लोक पण लपवाछपवी आणि चोराचोरीचा खेळ खेळत नसतील? अरे बिलकुल नाही. अरे ह्या इंग्रज लोकांना लाज लज्जा बिलकुल नसते. हे सगळी कामं खुल्लम खुल्ला करतात. मुलांना मुलींशी बोलायचं असेल तर खुल्लम खुल्ला बोलणी करतात. बरोबर फिरायचं असेल तर रोख ठोक बरोबर फिरतात. यांची ती कुजबूज मात्र नक्कीच काहीतरी रहस्य आहे. अरे राम दुलारे जी, आम्हाला चांगल्या प्रकारे माहितीये की हे इंग्रज लोक प्रत्येक गोष्ट खुल्लम खुल्ला करतात. आमच्यापेक्षा कोण जास्त ओळखणार तुम्हीच सांगा. लहानपणापासून त्यांच्यातच वाढलोत ना. बरं ते राहू द्या. आम्ही तुमची ही गोष्ट मानतो की ही कुजबूज प्रेमाच्या लफड्याची नाहीये. तर मग असं असेल की काही दुसरं कारण असू शकेल. कर्ज उसनवारी बद्दल कोणाकडून कर्ज वगैरे घेतलं असेल, त्याबद्दलच काही कुजबुजत असतील. अरे गोपी, तसं कुजबुजणं इंग्रजांना आवडत नाही. ते छाती फुगून कर्ज मागतात आणि कॉलर टाईट करून बुडवून पण टाकतात. ही गोष्ट तर तुमची बरोबर आहे राम दुलारे जी. आणि कर्ज परत पण नाही करत. हे दुष्ट इंग्रज इतके वाईट आहेत की यांना एखादा कर्ज देणारा कर्ज परत मागायला आला ना तर त्याला दटावून परत पाठवून देतात. ते म्हणतात ना, चोर जोर महाशिरजोर. अरे हे इंग्रज लोक असतातच असे. अरे प्रत्येक कामात चिरीमिरी. तू कधी त्या इंग्रज ऑफिसरना आपापसात बोलताना नाही ऐकलं? हे जेव्हा आपापसात बोलतात तर असं वाटतं की जसं काही बॉम्ब फुटत आहे. या करता मी तुला सांगत आहे की यांच्या या कुजबुजण्यात नक्कीच काहीतरी रहस्य आहे. अरे गोपी, कोणी जो घाबरलेला असतो ना तर त्याला चाहूल पण दचकायला लावते. तुला तर माहितीच आहे, सज्जन सिंग हरवले आहेत आणि अभय सिंगला तर काही शुद्धच नाहीये. अशा वेळी जर कोणी असं काही बोलत असेल तर भीती तर वाटणारच ना. या तर ते सरदारांच्या गायब होण्याबद्दल बोलत असतील किंवा अभय सिंगच्या मनस्थितीबद्दल. तुमचं म्हणणं बरोबर आहे राम दुलारे जी, पण अरे गोपी, जर हे खरं आहे तर मग तू समजून का नाही घेत? जर का इंग्रजांना सज्जन सिंग आणि अभय सिंग बद्दल जर कळलं तर ते याचा किती गैरफायदा उचलतील. नाही राम दुलारे जी नाही. आता तुम्ही चिंता करणं सोडून द्या. कारण आता हा गोपी सिंग कोणाही इंग्रजाला आपल्या हिंदुस्थानीचा गैरफायदा नाही उचलू देणार. जर कोणा इंग्रजाने गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न जरी केला ना तर हा गोपी सिंग त्यांच्या समोर सदैव उभा राहील. जीव देईल हा गोपी सिंग, पण आपल्या भारत मातेवर एक आस पण नाही येऊ देणार.
मिस्टर सुपरिटेंडेंट. मिस्टर सुपरिटेंडेंट, आम्ही तुम्हाला हे विचारायला आलो आहोत की जी गोष्ट फक्त तुमच्यात आणि आमच्यात झाली होती ती रणभेरीवाल्यांपर्यंत कशी पोहोचली. हाच विचार करत तर आम्ही पण परेशान आहोत सर. जी गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला माहिती होती ती त्यांच्यापर्यंत कशी काय पोहोचली. कोणी दुसरा असता तर त्याच्यावर संशय घेतला असता, पण तिकडे तर कोणीच नव्हता. वेल मिस्टर सुपरिटेंडेंट, आम्ही ऐकलं होतं की भिंतींचे फक्त कान असतात, पण आम्हाला आश्चर्य वाटतंय की तुमच्या भिंतींना कानांबरोबर जीभ पण आहे. ते फक्त ऐकतच नाही तर बोलतात सुद्धा. यासाठी आम्ही स्वतःला कोणासमोर नाही आणू शकत, कारण जर एकदा का आमचा फेस आयडेंटिफाय झाला तर आमचं काम पण आयडेंटिफाय होईल आणि मग नाही आमचं मिशन सिक्रेट राहील आणि नाही आम्ही. पण आता आम्हाला सर्व काही फेस करावंच लागेल. त्या लेडीच्या न्यूजने लोकांच्या माइंडला जागृत केला आहे, आमच्या विरोधात उभं केलं आहे. आता की याआधी त्या लोकांचे हात आमच्या कॉलर पर्यंत पोहोचतील, सोडून द्या तिला. कोणाला सर? अरे त्या लेडीला जिच्यामुळे ही सगळी आग लागली आहे. तुम्हाला हे म्हणायचं आहे की त्या अन्नपूर्णा देवीला? Whatever her name is, I don't care. सोडून द्या तिला, नाहीतर कसंही करून तिला खाऊ घाला आणि जिवंत ठेवा. कारण सर, ती लेडी जेलमध्ये मेली तर मग हे आमच्या करता खूप डेंजरस होऊ शकतं. यामुळे बंडाळी वाढू शकते. समजलं तुम्हाला? येस सर. सर, तुम्ही आम्हाला अर्जंटली बोलावलाय? काय बोलवलं करताय तुम्ही? एक काम तुमच्याशी नीट होत नाही आणि ऐकावं आम्हाला लागतं. बट सर, आम्ही असं केलं काय? काय केलं? अरे तुम्ही हे सांगा की आजपर्यंत तुम्ही केलं काय आहे? म्हणजे आम्ही काही समजलो नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे जेम्स, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावी लागते की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं. आजपर्यंत तुम्ही ना त्या अभयला पकडू शकला आणि नाही त्या गद्दार गोपी सिंगला. बट सर, मी त्या गोपी सिंगला लगभग पकडणारच होतो. लगभग तू त्याला पकडलं आणि तो पूर्णपणे पळून गेला, हे सांगायचं आहे तुला? Idiot. Senior Detective Mr. Jackson, तू ज्या पोझिशनवर आहेस तिथे एक्सक्यूज नाही देता येत. आय वॉन्ट रिझल्ट्स. जर देऊ शकत असाल तर इथे थांबा, नाहीतर जॉब सोडा आणि लंडनला वापस निघून जा. आपल्या बायका पोरांकडे जा आणि जाऊन एन्जॉय करा. And I'm sure ते पण तुम्हाला लात मारून बाहेर काढून टाकतील. ना करती माणसं. सर, तुम्ही हे काय बोलत आहात? एवढे नाराज कशाला आहात तुम्ही? नाराज नाही होणार तर काय करणार? चुका तुम्ही लोक करता आणि भोगावं आम्हाला लागतं. कधी कधी तर आम्हाला वाटतं की आम्ही या सिटीचे सुपरिटेंडंट ऑफ पोलिसच नाही आहोत, एक मामूली हवालदार आहोत. हवालदार जो फक्त हे करतो, येस सर, नो सर. इडियट. But sir,
असं झालं काय आहे? काय झालं? काय नाही झालं. या गोष्टीला तुम्ही सोडून द्या. कारण तसंही तुम्हा लोकांना हे सगळं सांगून काय फायदा तर होणारच नाही आहे. नाही होणार ना. जे आम्ही सांगतो आहोत ते करा. काय नाव आहे त्या म्हातारीचा? अन्नपूर्णा. अन्नपूर्णा पूर्णपूर्णा जे काय तिचं नाव असेल तिला सोडून द्या. रिहा करा तिला. बट सर, यामुळे ब्रिटिश गव्हर्नमेंट या हिंदुस्थानीच्या समोर झुकली जाईल. यस सर, जॅक्सन बरोबर बोलत आहे. जर का आम्ही असं काही केलं तर आमची हार होईल. ओ जेम्स, जिथे तुम्हा दोघांचा विचार खुंटतो तिथे आमचा विचार सुरू होतो. तुला इंग्रजांच्या या दुतोंडीपणाची कल्पना नाहीये. तू जे सांगतेस ते मला समजतंय. मला माहिती आहे तुला काय म्हणायचंय, पण जोपर्यंत काकी परत येत नाही मी निश्चिंत नाही बसू शकत. बिलकुल नाही. कधी कधी हरण्यामध्येही चीट लपलेली असते. तुम्ही कधी सिंहाला शिकार करताना पाहिलं आहे? जेव्हा सिंह आपली शिकार करतो तर 2 पावलं मागे जातो. यात त्याची हार कधीच नसते. आणि मग तो आपल्या शिकाराच्या रोखाने पुढे जातो. Then उडी मारतो. आणि मग त्याला चिरडून टाकतो. ही त्याची चीत असते. बट सर, काही पण बिन नाही. इट्स माय ऑर्डर. यस सर. मी स्वतः जेलमध्ये शिरेन आणि काकींना सोडवून आणेन. एक ओरखडा पण नाही येऊ देणार त्यांना. आणि हे काम मी आजच करणार आहे. काय करणार आहेस तू? जेलची भिंत ओलांडशील की तोडून टाकशील तिला? जे करावं लागेल ते करेन गर्विता. पण काकींना सुखरूप आजच मी परत घेऊन येईन. हे बघ रणवीर, त्या परत येतील. जे काम होणारच आहे त्याकरता जोखीम उचलण्याची काय गरज आहे? रणवीर, तुला तर माहीतच आहे इंग्रजांना त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडावंच लागेल. जर त्यांनी नाही सोडलं तर जनता त्यांना सोडवेल. आणि यावेळी तुला विजयाच्या आईंची नाही, सरदारांची चिंता करायला हवी. त्यांचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. तुला काय म्हणायचं? मला सरदारांची फिकीर नाही? सरदारांना मी कुठेही हुडकून काढेन. पण याचा अर्थ हा नाहीये की मी काकींना त्यांच्या अवस्थेत सोडेन. गर्विता, अजून तुला इंग्रजांच्या या दुतोंडीपणाची कल्पना नाहीये. तू जे सांगतेस ते मला समजते. मला माहिती आहे तुला काय म्हणायचंय, पण जोपर्यंत काकी परत येत नाही मी निश्चिंत नाही बसू शकत. बिलकुल नाही.
अरे गोपी, अरे कुठे? अरे एक एक खूप मोठा गुंता आहे ज्याला मी सोडवायला जातोय. आता जावं लागेल, मी तुला नंतर भेटतो. अरे असा कोणता गुंता आहे जो दोस्तीच्या आडवा येतोय? आम्हाला पण सांग. दोस्ती त्यावेळी तुझी दोस्ती कुठे गेली होती बे, जेव्हा तू रणबेरी बद्दल आमच्यापासून लपवत होतास? अरे ठीक आहे, दोस्ती वेगळी आहे, देश वेगळा आहे, पण चांगलंच झालं ना की भारत मातेची साथ तू ऐकलीस. अरे आम्ही जाणतो की तू जे काही केलंस ते देशाकरता केलंस आणि आम्हाला या गोष्टीवर गर्व आहे. आणि तुला माहितीये, आम्हाला कुठे ना कुठे आधीपासून हे माहित होतं की बनारसी आणि रणभेरी मध्ये कुठे ना कुठे यांचं कनेक्शन तर नक्कीच आहे. आणि तुला ते लक्षात आहे, एकदा आम्ही तुझ्या दुकानात आलो होतो पान खायला, तेव्हा अभय म्हाताऱ्याच्या वेशात आला होता. त्या दिवशी पण आम्हाला वाटलं होतं की नक्कीच हा नाटक करतोय, हा अभय सिंगच आहे. पण आम्ही विचार केला की अभय बनारसी बरोबर कसा काय. पण तुला तर माहितीच आहे गोपी सिंग किती भावूक आहे ते. तर आम्ही विचार केला की आपल्या मित्रांवर संशय घेणं ठीक नाहीये. नाही गोपी, ज्या दिवशी अभय भाई आमच्या दुकानात आले होते ना, आणि त्यानंतर तू पण आलास, तर माझ्या मनात धडकीच भरली होती. जर तुला त्यावेळी हे कळलं असतं तर माहित नाही काय घडलं असतं. पण महादेवने आम्हाला वाचवलं. तसंही मैत्री खातीर आम्ही तुला हे सांगणारच होतो कधीतरी, पण ती योग्य वेळ नव्हती. आम्ही हे जाणत होतो आणि आम्हालाही त्यावेळी इंग्रजांच्या विश्वासाच्या भूताने असं झपाटलं होतं की आम्हाला तर हेच वाटायचं की इंग्रज खूप चांगले. अरे ते तर भलं हो त्या विजयाचं. तिच्यामुळे आमचे डोळे उघडले आणि त्या इंग्रजांचा खरा चेहरा आमच्या समोर आला. चला, हे तर चांगलंच झालं ना. कमीत कमी विजया दीदीमुळे आमचा भाऊ आम्हाला मिळाला. आता कमीत कमी त्या इंग्रजांकरता तरी काम नाही करणार, आपल्या लोकांसाठी करेल. हो मित्रा, पण आम्हाला सदैव ही गोष्ट बोचत राहील की आम्ही विजयाला नाही वाचवू शकलो. तुला आम्ही वचन दिलं होतं की तुझ्या बहिणीचं रक्षण आमची बहीण समजून करू. पण आम्ही हे वचन पूर्ण नाही करू शकलो बनारसी. गोपी, तू स्वतःला दोष कशाला देतोयस? तू वाचवलंस ना, जीव नाही वाचवू शकलास पण इज्जत तर वाचवलीस. हे महान कार्य केलंस ना. तू सुपरिटेंडंटच्या हातून तिला वाचवलंस, आणि तेव्हा तर तो जॅक्सन मध्ये आला, नाहीतर सगळं काही बरोबर होतं. काही नाही झाले दोस्त, आपण दोघं सोबत लढू. बनारसी, आम्हाला माहितीये की तू आमचा दोस्त आहेस. तू आमची चूक कधीच काढणार नाहीस. पण आम्हाला ही गोष्ट मनातून खात राहील की कुठे ना कुठे विजयाच्या मृत्यूला आम्ही जबाबदार आहोत. आणि हीच गोष्ट आम्हाला सदैव बोचत राहील बनारसी. आम्ही काय करणार? तू हिम्मत ठेव, सर्व काही चांगलं होईल. एक दोस्त मिळालाय मला, एक भाऊ मिळालाय. आता कसली डर? लढू दोघं मिळून. देशाकरता लढू, भारत मातेकरता लढू, ना की या दुष्ट इंग्रजांकरता. बिलकुल लढू बनारसी. आणि आता गोपी सिंगचं फक्त एकच ध्येय आहे, या इंग्रजांची बर्बादी. बनारसी, काय झालं? बनारसी, आम्ही तुला नंतर भेटतो. मी तुला सांगत होतो ना की एक गुंता सोडवायला आम्हाला जायचंय. तू बहुतेक आज सुटणार आहे. आम्ही तुला नंतर भेटतो बनारसी. आपली काळजी घे. गोपी, आपण नंतर गोपी, भेटू. गोपी, जय गोपी, भोले थांब, बाबा. गोपी, गोपी. जय भोले बाबा. जय भोले बाबा. राम सिंग,
हो गोपी भैया. सरदार सज्जन सिंगची काही खबर? गोपी भैया, यावेळी काहीतरी गडबड वाटते. अजूनपर्यंत काहीच बातमी नाही आली. गडबड तर आहे रामसिंग, पण ह्या गडबडीला आम्हाला लवकरात लवकर सोडवावं लागेल. हो गोपी भैया. नाहीतर खूप उशीर होईल. तू एक काम कर, तू निघ इथून. हं? इंग्रजांचा पहारा अजून कडक होत चाललाय. हो गोपी भैया. बाकी सगळं मी बघून घेतो. ठीक आहे? हो. चल चल. जय भोले बाबा. मला तर काही संकटाची चाहूल लागते. सरदार कोणालाच भेटत नाहीयेत आणि कोणालाच आपली खुशालीही कळवत नाहीयेत. तर ह्याचा काय अंदाज लावला जाऊ शकतो? अंदाज काय वाटेल तो काढता येईल, पण सरदारांविरुद्ध कोणताही अशुभ शब्द मला नाही आवडत. तू परत आलास? मी सांगितलं ना, जोपर्यंत माझी मुलगी येत नाही मी काहीच खाणार नाही. समजलंस की नाही? खाऊन घ्या माई, काही खाऊन घ्या. साहेबांनी तुम्हाला सोडून देण्याचा फैसला केलाय. आता तर खूप लवकर तुमची सुटका होणार आहे. माझी सुटका? कसलं सोडणं? तुम्ही काय समजता? मी माझ्या मुलीला घेतल्याशिवाय येथून निघून जाईन? कधीच नाही. मी माझ्या मुलीला विजयाला आपल्या बरोबरच घेऊन जाईन. नाहीतर या जेलमध्ये आपला जीव देईन मी. माझ्या मुलीला घेतल्याशिवाय मी इथं नाही जाणार मी. थांबा. हे कोणाचं जेवण परत घेऊन चाललायस? साहेब, तीच कैदी नंबर 10 अन्नपूर्णा. रोजच्या सारखा एकच त्रागा. बेटीशिवाय ना जेवणार ना इथून जाणार. तू माझ्या बरोबर ये. ऐक म्हातारे, हे सगळं जेवण घे. मी सांगितलं ना, जोपर्यंत माझी मुलगी येत नाही मी जेवणच काहीच खाणार नाही, काहीच पिणार नाही मी. कुठे लपून ठेवलं तुम्ही लोकांनी तिला? मला माझ्या मुलीला भेटू का देत नाही? साहेब, मी तिच्याशिवाय जगू नाही शकत. साहेब, माझ्या मुलीला विजयाला भेटू द्या ना साहेब. साहेब, माझ्या मुलीला भेटू द्या ना मला. साहेब, मला भेटू द्या ना माझ्या विजयाला. साहेब, तिला भेटायची आशा तू सोडून दे आणि चुपचाप हे जेवण जेवून घे आणि मग आम्ही तुला सोडून देऊ. सोडून द्या? मला सोडून द्या साहेब? साहेब, माझ्या मुलीला पण सोडाल ना? तुम्ही म्हणताय ना, तर मी जेवते. मी हे सगळं संपवते. साहेब, तुम्ही जे बोलाल ना मी ते सर्व करीन. पण साहेब, माझ्या विजयाला सोडा ना साहेब. माझ्या विजयाला सोडा ना साहेब. सोडून देऊ. पण सोडतात तर त्यांना जे जिवंत असतात. काळाची डिमांड आहे जॅक्सन. तिला सोडून द्यावं लागेल. पण ती जायला तयार नाही. तिचं हे म्हणणं आहे की तोपर्यंत नाही जाणार जोपर्यंत तिच्या समक्ष तिच्या मुलीला आणलं जात नाही. म्हणजे
तुम्हाला म्हणायचं तरी काय? म्हणजे हेच की ती मेली आहे. आणि मीच माझ्या या हाताने तिला भयानक मृत्यू दिलाय. नाही, माझी मुलगी नाही मरू शकत. असं कधी नाही होऊ शकत. तुम्ही खोटं बोलताय. तू खोटं बोलतोयस. माझी मुलगी नाही मरू शकत. माझी मुलगी जिवंत आहे. ती नाही मरू शकत. तुम्ही सर्व खोटं बोलताय. ती जिवंत आहे. हे खरं आहे म्हातारे. ती मेली आहे आणि मीच तिला मारलंय. फक्त चूक ही केली की तुझ्या समोर तिचे तुकडे तुकडे करायला पाहिजे होते. पण तुझे तुकडे करून ती चूक मी सुधारेन. ते पण तुझ्या मुलीसारखे. साहेब, मोठ्या साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. ठीक आहे. माझी विजया. माझी विजया. माझी विजया कुठे आहेस तू? प्रत्येक गल्ली, प्रत्येक घरात शोधून पाहिलं, पण सज्जन सिंगांचा कुठे काही ठाव नाही लागला. काही कळतच नाही की त्यांनी स्वतःला असं कुठे लपवून ठेवलं. या आधी पण सरदार असे कधी कुठे निघून गेले होते का? नाही गर्विता, कमीत कमी माझ्या माहितीत तर नाही. जेवढं मी त्यांना ओळखतो ते कोणतंही नवं पाऊल उचलण्यापूर्वी नेहमीच आपल्या काही खास लोकांशी सल्ला मसलत नक्कीच करतात. आणि त्यांच्या काही खास लोकांपैकी एक मी पण आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की यावेळी त्यांनी मला पण काही सांगितलं नाही. कुठे एखादा अपघात वगैरे? नाही गर्विता, हे अपघात आणि दुर्घटना हे शब्द सज्जन सिंगांकरिता नाही बनले. खरं तर ते इतके सतर्क आणि खबरदार आहेत की दुर्घटना त्यांच्यापासून 10 हात दूर पळून जाते. अरे अभय, काही खबर लागली? सरदारांची जिथे जिथे सापडण्याची चिन्ह होती तिथे सगळीकडे पाहिलं, पण सरदार कुठेच नाही मिळाला. मला तर काही संकटाची चाहूल लागते. सरदार कोणालाच भेटत नाहीयेत आणि कोणालाच आपली खुशालीही कळवत नाहीयेत. तर ह्याचा काय अंदाज लावला जाऊ शकतो? अंदाज काय वाटेल तो काढता येईल, पण सरदारांविरुद्ध कोणताही अशुभ शब्द मला नाही आवडणार. भलेही ते आमच्या संपर्कात येत नाहीत, पण कोणत्याही किमतीत सरदारांना शोधून काढेल. पण मी हे तर म्हणत नाहीये की आपण त्यांना शोधत नाही आहोत. पण मला हे म्हणायचं आहे की आपण हा विचार करायला हवा की आपण चुकीच्या दिशेने त्यांना शोधत नाही आहोत ना. गर्विताच्या म्हणण्याचा हा अर्थ आहे अभय की आम्हाला सर्व दिशांवरून लक्ष काढून फक्त त्या दिशेकडे लक्ष दिलं पाहिजे जिथे अजूनपर्यंत आमची नजर पोहोचली नाही. ती म्हातारी एकदम पागल आहे सर. शी इज मॅड. जर तुम्ही मला रोखलं नसतं तर मी तिची मुंडी मुरगाळून टाकली असते. तिने ती जेवणाची थाळी माझ्या तोंडावर फेकली. आय डोंट नो सर. तुम्ही तिला रिलीज का करतात? तिला तर तिथेच मारून टाकायला पाहिजे. रिलॅक्स जॅक्सन, रिलॅक्स, कूल डाऊन. कोणत्याही इंडियन पर्सनला पकडून सोडून टाकणं आम्हालाही हर्ट करतं. पण काय करणार, मजबुरी असते, करावं लागतं. फक्त तुझीच नाही जॅक्सन, कधी कधी आमचे हात सुद्धा बांधलेले असतात. काळाची डिमांड आहे जॅक्सन की यावेळी तिला सोडायला पाहिजे.
पण ती जायला तयार नाही. तिचं हे म्हणणं आहे की तोपर्यंत नाही जाणार जोपर्यंत तिच्या समक्ष तिच्या मुलीला आणलं जात नाही. ना तर ते ठाकूर सज्जन सिंगांना पकडू शकतात आणि नाही त्यांना कायद्याने अधिकार आहे त्यांना पकडण्याचा. इंग्रज आपल्या फायद्याकरिता काही पण करू शकतात. त्यांचा काही भरोसा नाही. सध्या तरी सज्जन सिंग आपल्या नजरेपासून दूर आहेत आणि हेच उचित राहील की या बातमीला लोकांपासून दूरच ठेवलं पाहिजे. विजयाला तुला भेटण्यापासून कधीच नाही रोखणार, पण तिच्याशी माझी भेट करून दे ना बेटा. कुठे आहे माझी विजया? इतके घाबरलेले का आहात? सरदार पकडले गेले आहेत. कोण सरदार? अरे कुठे 10-12 सरदार आहेत, एकच तर आहेत सरदार सज्जन सिंग.